नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. भिक्याने त्याच्या साथीदाराला फोन लावलेला असतो आणि तो विचार असतो की काय खबर आहे त्या सटवीची. त्यावर त्याचा साथीदार सांगतो की अहो आम्ही मंजुळाला आणि एका मुलाला ताब्यात घेत आणि मंजुळाने त्या मुलाकडेच हिरे लपवलेत. त्या म्हणतो की ये हुईना बात एकदम झकास. बरं तिलाही डेंजर आहे, परत पळून जायला बघेल. तर साथीदार सांगतो की अहो खोलीला कुलूप लावून मी किल्ली खिशात ठेवली आहे आणि आम्ही बाहेर इथे पहारा देतोय. क्या म्हणतो की आम्हाला माहिती आहे तुझा पहारा कसा आहे आणि यावेळी जरा नीट पहारा ठेवा. साथीदार सांगतो की यावेळी ती बेशुद्ध आहे पण आम्ही नीट पहारा देऊ. क्या म्हणतो की ठीक आहे. तर मंजुळा इकडे बेशुद्ध पडलेली असते आणि स्वराज तिला उठवत असतो. स्वराज मनात म्हणत असतो की आई अगं उठ ना, आपण इथून निघून जाऊयात. खूप प्रयत्नानंतर मंजुळा शुद्धीवर येते. मंजुळा शुद्धीवर आल्यावर म्हणते की अरे देवा, कोंडून ठेवलं वाटतं ह्या मेल्यांनी आपल्याला. स्वराजला म्हणते की काय रे झेंडू, माझ्यामुळे अडकलास ना तू, मी तुला म्हटले होते ना मध्ये येऊ नकोस. तर स्वराज मनामध्ये म्हणत असतो तू माझी आई आहेस, मी तुला कधीच काही त्रास होऊ देणार नाही. तर मंजुळा विचारते की तुला काही विचारलं तर नाही ना त्या लोकांनी, तू काही बोलला बी नसणार, तुला बोलता बी येत नाही ना. टाळी असं म्हणतात स्वराज लगेच टाळी देतो. मंजुळा इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते की ह्या खोलीला तर एक पण दरवाजा नाही, फक्त एकच दरवाजा आहे. मंजुळा तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु दरवाजा बाहेरून लॉक केलेला असतो. मंजुळा म्हणते की ह्या खोलीला तर एक सुद्धा खिडकी नाही आहे. मंजुळा म्हणते की काही करून तो भिक्या यायच्या आत आपल्याला इथून बाहेर पडायला हवं, पण कसं, कोण येईल आपल्या मदतीला. तर मंजुळा स्वराजला विचारते की तुझ्या घरी कोण कोण असतं, म्हणजे असं कोणी आहे का तो आपल्याला सोडवायला येईल. तर स्वराज सांगत असतो की बाबा आहेत, ते येतील आपल्याला सोडवायला. मंजुळा म्हणते की हे बघ आपल्याकडं फोन आहे, मी फोन लावते त्यांना, मग बोलूयात आपण. मंजुळा स्वराजला म्हणते की पोलिसांना फोन लावायचा नाही हा, पोलीस जर आले तर लय मोठा लफडा होईल. स्वराज तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जिच्या नावाचं तू कुंकू लावतेस ना त्याला बोलव. तर मंजुळा म्हणते की कुंकू म्हणजे नवरा, कोणाचा नवरा झेंडू. स्वराज तिला इशारा करून सांगतो की तुझा नवरा. तर मंजुळा म्हणते की काय डोसकं बिस्कं फिरलं की काय तुझं, माझं अजून लगीन वगैरे झालं नाही आहे. ऐकून स्वराजला धक्का बसतो. स्वराज तिला सांगत असतो तू असं कसं काय म्हणू शकतेस, तू तर माझी आई आहेस ना. मंजुळाला त्याचं थोडंसं बोलणं समजत असतं. ती म्हणत असते की काय मी आणि तुझी आई, काय डोक्यावर पडला वगैरे की काय. मंजुळाला आठवतं की तिने स्वराजला सांगितलेलं असतं की कोणी जर तुला विचारलं तर असं सांगायचं की मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा. मंजुळा म्हणते की अरे माझं कर्म, अरे झेंडू त्या दिवशी मी पोलिसांना फसवण्यासाठी बोलले होते, आधीच लई डोक्याला टेन्शन आहे माझ्या, उगाच तू याच्यात पडू नकोस. स्वराज देखील रुसून खुर्चीवर बसतो. मंजुळा येते आणि म्हणते की आता एवढे गाल फुगवायला काय झालं. अरे झेंडू असं काय म्हणतोयस, मी कधी भेटले तुला आणि मी तुझी आई कशी काय असू शकते. स्वराज म्हणत असतो की काय झालंय आई तुले, तू का माझ्याशी असं वागतीये. मंजुळा म्हणते की हे बघ झेंडू, हे काहीतरी वेगळंच चिंगाट दिसते, आपण हे नंतर निस्तारू, आधी आपल्याला बाहेर पडायला हवं, फार वेळ नाहीये आपल्याकडे. एवढे गाल फुगवले तर फुटतील राजा ते गाल. स्वराज काय ऐकायला तयार नसतो, त्यामुळे मंजुळा शेवटी म्हणते की ठीक आहे आई तर आई, पण इथून बाहेर पडायला मदत करशील ना. स्वराज आनंदाने मान डोलावतो आणि लगेच मंजुळाला मिठी मारतो. स्वराज पटापट मंजुळाला पप्पी देतो. स्वराज इशारा करून मंजुळाला सांगत असतो की आता तूही दे. मंजुळा म्हणते की काय मी पण द्यायची, परंतु नाईलाजाने तिला स्वराजला पप्पी द्यावीच लागते. मंजुळा म्हणते की बरं फोन घे, आणि असं कोण आहे की एकदा फोन लावला की धावत पळत येईल आपल्याकडे. स्वराज पटपट नंबर डायल करतो. मल्हार फोन उचलतो आणि विचारतो की कोण बोलतंय, परंतु स्वराजला बोलता येत नसतं, त्यामुळे मंजुळा फोन हातात घेते, म्हणते की हॅलो. मंजुळाचा तो हॅलो ऐकल्यावर मल्हार मात्र स्थिर होतो. मंजुळा म्हणते की हॅलो आवाज येतोय का, मी मंजुळा बोलतीये, झेंडूने फोन लावून दिला मला. मल्हार म्हणतो की झेंडू. मंजुळा म्हणते की अहो ते लेकरू जे त्याला बोलता येत नाही ते माझ्यासोबतच आहे. मल्हार विचारतो की स्वराज तुमच्यासोबत आहे. मंजुळा म्हणते की वय. मंजुळा सांगते की आम्हाला इथे खोलीत डांबून ठेवलंय. मल्हार म्हणतो की कुठल्या लोकांनी आणि कुठे आहात तुम्ही, मला सांगा, मी येतो तिथे लवकर. स्वराजला तर काही झालं नाहीये ना. मंजुळा म्हणते की नाही नाही काही झालं नाहीये, मी लवकरात लवकर मला सोडवायला या आणि पोलिसांना काही म्हणू नका हा, ते लोक लई डेंजर आहेत, ते आम्हाला काही पण करतील. तर मल्हार म्हणत असतो की अहो पण लोकेशन तर सांगा मला. मंजुळा म्हणते की अहो आम्हाला नाही माहीत कुठे यायचं आणि आम्हाला याचा पत्ता पण नाही माहिती, आम्हाला डांबून ठेवलं. मल्हार म्हणतो की एक काम करा, तुम्ही मला लाईव्ह लोकेशन पाठवा. मंजुळा विचारते की लाईव्ह लोकेशन म्हणजे. मल्हार सांगतो की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो, तुम्ही तसं तसं करा. मंजुळा म्हणते की ठीक आहे लवकर सांगा, माझी बॅटरी लो होतीये. मल्हार म्हणतो की सर्वात आधी फोन स्पीकरवर टाका आणि मग लाईव्ह लोकेशन कसं शेअर करायचं हे तो मंजुळाला शिकवत असतो.
आणि मंजुळा त्याप्रमाणे प्रोसेस करत असते. मंजुळाकडून लोकेशन सेंड झालेलं असतं आणि त्याच वेळी दरवाजाची कडी वाजते. मंजुळाच्या हातातून फोन खाली पडतो. तर भिक्या तिथे आलेला असतो. भिक्या मंजुळाला म्हणतो की केलास ना आगाऊपणा? कोणाला फोन केला होता आणि तुम्ही फोन काढून घ्यायची अक्कल नव्हती का तुम्हाला? मंजुळा म्हणते की हे बघ भिक्या, ह्या पोराचा काही बी दोष नाही आहे, त्याला पोलिसांना फोन लावू दे आणि जाऊ दे. भिक्या म्हणतो की हे बघ, तुझी आई आमच्या ताब्यात असताना तू आम्हाला नाही सांगायचं की काय करायचं ते, आणि सगळ्यांना सांगून ठेवतोय की हिरे सापडेपर्यंत कोणीही कुठेही जाणार नाही. हिरे सापडल्यावर या पोराचं काय करायचं ते बघूच, पण तुला काही जिद्दी ठेवायचं नाही मी. तर इकडे क्षमा खूप रडत असते. तिने आईंना फोन लावलेला असतो. ती म्हणत असते की आई, तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथून परत या, आणि तिथे जर गुरुजी असेल तर स्वराजसाठी अभिषेकसुद्धा करायला सांगा. विजयचं देखील मल्हारसोबत बोलणं झालेलं असतं. मा म्हणते की काय झालंय त्याला नक्की, पण कुठे तो काही कळलं का? विजय म्हणतो की निरंजनचा फोन होता, फक्त एवढंच कळलंय की स्वराज कुठे आहे. निरंजनने सांगितलं की त्याच्यासोबत एक बाईसुद्धा आहे आणि मल्हार आहेच, तो गेलाय, तो घेऊन येईल परत तिला. तेवढ्यातच मोनिका तिथे आलेली असते. मोनिका म्हणत असते की मल्हारला तर आता काही कामच उरलेलं नाहीये. स्वराज नेहमी गायब होत असतो आणि मल्हार त्याला सतत शोधून आणत असतो. क्षमा म्हणते की 1 मिनिट मोनिका, स्वराज काय त्याच्या मर्जीने गायब झाला नाहीये, तर तुझ्यामुळं हरवलाय तो. मोनिका म्हणते की हरवलेली माणसं लगेच कशी काय सापडतात? एवढासा तो आहे, पण त्याला सगळं कळलंय की तुम्हाला कसं नाचवायचं, आणि तुम्ही सुद्धा सतत नाचत असतात त्याच्या तालावर. विजय म्हणतो की हे बघा, मला असं वाटतं की याच्यावर वाद घालून काहीच उपयोग नाही. मोनिका म्हणते की मी तर वाद घालतच नाहीये, मी सांगते आता काय होणार आहे. इथं रडारड होणार, तुम्ही हायपर होणार, मग मल्हार बाहेर जाणार, त्याला शोधणार आणि परत घरात घेऊन येणार. झाला, आला तो परत घरातच. तुम्ही सगळेजण त्याला एवढे सिंपती देताना, म्हणूनच तो टिकून आहे या घरात. तेवढ्यातच मोनिकाची नोकर ज्यूस घेऊन आलेली असते. ती म्हणते, मोनिका म्हणते की मी बाकीचं सांगितलेलं रेडी ठेवलंय ना, मला 10 मिनिटातच निघायचंय आणि पिहूला देखील पिकअप करायचंय. मोनिका तिच्या रूममध्ये निघून जाते. तर क्षमाला मात्र प्रचंड राग आलेला असतो. क्षमा कुलूप घेते आणि मोनिकाला बाहेरून लॉक करून घेते. तर इकडे मात्र निरंजन आणि मल्हार मंजुळा आणि स्वराजच्या लोकेशनवर पोहोचलेले असतात. तर इकडे मोनिका जेव्हा दरवाजा उघडायला जाते तेव्हा दरवाजा बंद असतो. मोनिका म्हणते की हे सर्व काय आहे आणि दरवाजा बाहेरून कोणी लॉक केलाय? क्षमा म्हणते की मी केलाय. मी फक्त नुसती कडी लावली नाहीये, तर कुलूप लावून तुला लॉक केलंय. मोनिका म्हणते की हा काय वेडेपणा आहे, दार उघडा. क्षमा म्हणते की अजिबात उघडणार नाही. मोनिका म्हणते की उघडणार नाही म्हणजे काय चाललंय काय या घरात? काय डोकं विकं फिरलंय का तुमचं? क्षमा म्हणते की वहिनी, तुझं डोकं फिरलंय ना, म्हणून तुझं डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी हे प्रयत्न चाललेत असं समज. विजय म्हणतो की क्षमा, अगं काय चाललंय तुझं हे? असं दरवाजा बंद नको करू, उघड बरं दरवाजा. क्षमा म्हणते की अजिबात उघडणार नाही दरवाजा. जोपर्यंत स्वराज घरात येत नाही तोपर्यंत मी अजिबात दरवाजा उघडणार नाही, आणि ही चावी आता माझ्याकडेच राहील. स्वराजने आतापर्यंत जे काही सहन केलंय, आता हे तिला सहन करायला लागलं पाहिजे. त्याची अवस्था तिने जी केली आहे ना, आता ती तिला भोगावी लागेल. मोनिका म्हणते की काय फालतूपणा आहे हा, तू दार उघडा. क्षमा म्हणते की अजिबात उघडणार नाही. तहान भूक विसरावी लागेल आता तुला. माझ्या स्वराजची जी अवस्था केली आहे त्याची जाणीव आता तुला व्हायलाच पाहिजे. मोनिका म्हणते की बस झालं तुझं, तू दार उघड आता, मी तुला शेवटचं सांगतेय. क्षमा म्हणते की तुझ्या अशा धमक्यांना मी घाबरत नाही. दिवसभर ओरडत राहिलीस तरी मला काहीच फरक पडत नाही. स्वराजला आज जे भोगावं लागतंय ना, ते सगळं तुला भोगावं लागेल. मोनिका म्हणते की जस्ट स्टॉप इट. तेव्हा क्षमा म्हणते की तू इंग्लिशमध्ये बोल, नाही तर मराठीत. आता जोपर्यंत स्वराज इथे येत नाही तोपर्यंत हा दरवाजा काय उघडणार नाही. मोनिका म्हणते की हे सर्व अति होतंय. क्षमा म्हणते की हे सर्व अति होतंय म्हणूनच मला हे करावं लागतंय. मोनिका म्हणते की तुमच्या या मूर्खपणामुळे माझी किटीपाटी मिस होणार आहे. क्षमा म्हणते की मला काहीच फरक पडत नाही. मोनिका तिचा फोन बघायला जाते, परंतु मोनिकाचा फोनसुद्धा बाहेर चार्जिंगला लावलेला असतो. मोनिका म्हणते की हे फक्त स्वराजमुळे होतंय. स्वराज, मी तर तुला आता ना, असं म्हणताच लाईट देखील जाते. मोनिकाला मात्र प्रचंड राग येत असतो. तर इकडे भिक्या स्वराजला म्हणत असतो, बाळा तुला जायचंय ना इथून? तर स्वराज सांगत असतो की आम्हाला दोघांनाही इथून जायचंय. भिक्या म्हणतो की जायचंय ना तुम्हाला दोघांना पण त्या आधी सांगायचं की हिरे कुठे आहेत. स्वराजला हिऱ्यांबद्दल काहीच माहीत नसतं. स्वराज सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काय बोलताय तुम्ही काका, मी हिरे तर अजिबात कधी पाहिले सुद्धा नाही आहेत. माझ्याकडं नाही हो काका हिरे. भिक्या मंजुळाला म्हणतो की काय बोलतोय हा, परंतु मंजुळा मात्र हसत असते. तेव्हा भिक्या म्हणतो का अरे बारक्या, सांग ना कुठे ठेवलेत हिरे. भिक्या मंजुळाला विचारतो की हा काय गेम चाललाय मंजुळे तुझा? एकदा सांगतोय तुला, याच्या मागे लपायचा प्रयत्न करू नकोस हा. तर मंजुळा मनामध्ये विचार करत असते, मंजुळे तू झेंडूला एकटं सोडून जाऊ शकत नाही. मंजुळे आता फिरव याला गोल गोल. असाही आता झेंडूचा माणूस परत येणारच आहे. असं म्हणताच आजचा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे
तर लोकेशनवरती मल्हार आलेला असतो. भिक्याच्या हातात पिस्तूल असतो. त्याला मंजुळाला मारायचं असतं आणि मंजुळा ते पिस्तूल इकडे तिकडे करत असते आणि त्या धावपळीमध्ये मंजुळाला गोळी लागते. मंजुळाला गोळी लागल्यावर स्वराजला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात तो मल्हारला तिथे बघतो आणि मोठ्याने बाबा अशी हाक मारतो. स्वराजने मल्हारला बाबा हाक मारल्यामुळे मल्हारला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.